आम्ही एकतर अविचार करतो नाहीतर अतिविचार करतो. म्हणजे एकतर चुकीचे विचार नाही तर ओव्हर थिंकिंग. आणि आत्ताच्या एका सर्वेनुसार असं सांगितलं की 10 पैकी 9 लोक ओव्हर थिंकिंगचे शिकार आहेत. मग ह्याचा काही असं संभाव्य धोका आहे का की याच्या सगळ्या गोष्टींमुळे? सगळ्या गोष्टी चांगल्या पण असतात आणि वाईट पण असतात ना. विचार ही चांगली पण गोष्ट आहे आणि अविचार केला तर ती वाईट गोष्ट होऊ शकते. म्हणून आपल्याला ना आपलं जीवन म्हणजेच विचार आहे, एक लक्षात ठेवायचं. आपण आयुष्यभर काही करत नाही, दुसरं विचारच करत असतो. सबंध दिवस आपण फक्त विचार करतो झोपेपर्यंत, आणि खूप विचार केला तर झोप पण लागत नाही कधी, समजलं ना. म्हणून आपण सबंध दिवस फक्त विचार करत असतो. म्हणून विचारांशिवाय आपलं जग नाहीच आहे, लक्षात ठेवायचं. मग हा प्रत्येक विचार आकाराला येतो का, तर नाही होत नाही. जो विचार आपण परत परत करतो त्याला हॅबिच्युअल थिंकिंग म्हणतो आपण. पुन्हा पुन्हा करतो, मनापासून करतो, समजलं ना. त्याच्यामागे भावना असतात, कल्पना असते. या कल्पनाशक्ती आणि भावनाशक्तीचं त्याला बळ असेल तर तो विचार आकाराला येतो. ओके, समजलं ना. म्हणजे असं समजायचं का की मग हे जे ओव्हर थिंकिंग होतं ते हॅबिच्युअल थिंकिंगमध्ये कन्व्हर्ट होतं? आता ओव्हर थिंकिंग जेव्हा आपण करतो तेव्हा ते जर निगेटिव्ह असेल तर त्याच्यातनं माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. हो, कारण एखादा निगेटिव्ह विचार जर पुन्हा पुन्हा तू करत राहिला की मग तुझं चिंतन अनिष्ट चिंतन होत जातं. बरोबर. आणि ती चेन लांबत जाते. हो, आणि त्याच्यातनं माणूस कधी कधी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. म्हणून निगेटिव्ह विचारांचं चिंतन हे आपल्यासाठी खूप धोक्याचं आहे. पण याचा अर्थ वाईट चांगले विचार केले तर वाईट आहे का? नाही, चांगले विचार केले तर चांगलंच आहे. बरोबर. तू जर चांगले विचार करू शकलास सतत की माझं चांगलंच होतंय, आय विल गो ॲट द टॉप म्हणतात ना हल्लीची मुलं, हे असे चांगले विचार केले ना तर कधीच आपल्याला वाईट त्रास होत नाही कुठेच. म्हणून ओव्हर थिंकिंग जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ते अविचाराचंच असतं, वाईट विचारांचं थिंकिंग असतं. पण दादा तुम्ही म्हणाला की चांगले विचार केले त्याचा फायदा होऊ शकतो, पण ते जमत नाही ना, तर मग काय करायचं? कुठलीच गोष्ट खरं म्हणजे आपल्याला चांगली गोष्ट जमत नसते. बरोबर. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की जे आपल्या हिताचं आहे ते आपल्याला आवडत नाही आणि आपल्याला जमत पण नाही, समजलं ना. बरोबर. पण जे हिताचं नाही ते सहज जमतं ना. सिगारेट एवढ्या सांगायला लगेच ओढतील, अभ्यासाला बस म्हटलं तर बसणार नाही मुलं, हो की नाही. त्यामुळे जे काही आपल्या हिताचं असतं ते आपल्याला आवडत नाही, ते आपण करत नाही. आणि जे अहिताचं आहे किंवा जे वाईट आहे ते आपण लगेच करतो. तोच नियम इकडे पण लागू आहे की निगेटिव्ह विचार करायची आपल्याला सवयच झालेली आहे. बरोबर. आता तू म्हणशील का झाली आहे, तू म्हणशील का झाली आहे ही निगेटिव्ह विचारांची? कारण आपलं नॅचरल इन्स्टिंक्ट आपलं भय आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आपलं. बरोबर. म्हणजे लहान मुलांपासून प्रत्येकाला एक भीती असतेच. हो, कसली भीती माहीत नाही, कसली ती भीती असते. हो, मग या भीतीतनंच चिंता आणि काळजी निर्माण होत असतं. चिंता काळजी ही भीतीचीच हे आहेत, अपत्य आहेत, हो की नाही. म्हणून आपल्याला नेहमी उद्या वाईटच होईल अशीच भीती असते. बरोबर. चांगलं होईल असा विचार कोण करतच नाही. म्हणून आपल्याकडे जे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे ना, भय म्हणून, त्याच्यातनं ही चिंता काळजी निर्माण होत असते. म्हणून आपण आयुष्यभर पुढे काय चांगलं होईल असं कोण विचार करत नाही, वाईट होईल असाच विचार करतो किंवा त्याची चिंता काळजी करत बसतो. होईल असं म्हणत नाही, मग चिंता काळजी करत राहतो, समजलं. बरोबर. म्हणून निगेटिव्ह विचार सहज येतात. हो, निगेटिव्ह विचार कुठले असतात? चिंता काळजी ना. आणि काय असतं, किंवा भूतकाळातलं अनिष्ट चिंतन, म्हणजे कोणीतरी आपल्याला अपमान केला असेल, कोणीतरी आपल्याला त्रास दिला असेल तर ते आपल्या पुढे, किंवा वाईट घटना घडली असेल ती पुन्हा पुन्हा आपल्या मनात येते, कळलं की नाही. त्यामुळे अशा गोष्टींनीच आपलं निगेटिव्ह थिंकिंग होत असतं.